खेडूतची कहाणी। एक दिसे ઈસુ દરિયાચે કાંઠાवर ઘણે માણસાંદે શિક્ષણ ઓપત असते। तादय ऐकोंदेसाठी अला घना लोक येन्हा असे काय ઈસુદય पाण्याचे कांठावर एक होडीवर चढव पडी। ये साठी काय तादय गोट करो साठी तथे पूरी जग्या मिळू सके तो होडी में बसू जाओ ने लोकांदे शिक्षण ओपो मंडीन। ઈસુ ने यी कहानी आखी। एक खेडूत बी लावोंदे जाओ तो पोताचे हाताखल बी पैरत आसे तई कलेखांड बी वाटे में पड़ीन ने चीड़े याव ने ते बी खाऊ जाओ। दुसरे बी खडकवाળી जमीनवर पडीन जथाय थोड़ी कुछ माटी आसे। दगडवाળી माटीમાં बी लगेज ઊંઘું નીઘીન पण ताचे मूळ माटीમાં माज हुदी जाहू सकीन नहा। जई दिस निघीन ने गरमी વધીન ते रोप सूखू जाव ने मरू जाव ने कलेखांड बी कांटावाळे झांखराમાં पડીन ते बी मटे हौंदे मंडीन पण कांटा झांखराने दबावू मेली। छेल्ले जे रोप कांटाळे झांखराમાં ઊંઘने आसे तामा कांई पण अन्न उपज होन नहा। दुसरे बी बेस जमीनवर पડીन ते बी વધીન ने ताहकल 30, 60 ने 100 घणो अन्न उपज होन। जाचे कान आहात ते ऐकत। ये कहाणीने चेलांदे गुचवणમાં पाडी। ते साठी ઈસુને समजावी बी देवाचे वचन आहे। वाट यो असो माणूस आहे जो देवाचे वचन दे ऐकत आहे पण समजई नहा ने भूत ते वचन दे ताचेशी दूर करत आहे। दगडावाળી जागा असे माणूस आहात जे देवाचे वचन ऐकत आहात ने खुशीशी मानत आहात पण जई ते दुःख ने सतावणी येई तई ते अजून पडून जात आहात। कांटाळी जागा एक असो माणूस आहे जो देवाचे वचन ऐकत आहे पण जसो टाइम होत जाय तसो चिंता पैसो ने जीवनची खुशी देवाचे साठीची ताची माया दे नाश करून देत आहे। ज्याचे कारणे जो शिक्षण ते ऐकनो आसी तादे फळ येई नहा पण बेस जागा तो माणूस आहे जो देवाचे वचन दे ऐकत आहे तावर विश्वास करत आहे ने तो फळ उपज करत आहे।